तुम्ही व्यवसायाबद्दल बोलला, म्हणजे काय असं, म्हणजे 15 वर्षात व्यवसाय चालू म्हणजे तो चांगलाच चालू असणार. मग असं काय झालं की तुम्हाला वाटलं की नको आता हे बंद करू आणि ब्रेक घेऊया? त्यावेळी काय माझा कायम मी साताऱ्याच्या बाहेर महाराष्ट्रात मुंबईत माझं ऑफिस होतं, गोव्यामध्ये होतं. गोवा राज्यात मी परिघर्षांवर चांगलं काम केलेलं आय टीमध्ये असताना. त्यानंतर भारताच्या बाहेर जाणं व्हायचं. म्हणजे स्ट्रेस जो असतो आणि आय टीमध्ये एक टर्नओव्हरची नशा असते, तर त्याच्यामुळे मध्ये थोडंसं मला असं वाटलं की आता आपण जेवढा आपल्याला आवाका होता तो आपण कम्प्लीट केला आणि मी 2 वर्ष पूर्णपणे ब्रेक घेतला होता. आणि काही असं एक इन्सिडेंट झाला की मला असं चॅलेंज केलं गेलं कोणीतरी की तुम्ही जेवढं ग्रो व्हायला पाहिजे तेवढं ग्रो तुम्ही झाला नाही. मग त्यानंतर मात्र मी या 2015 पासून मी या बिझनेसमध्ये पूर्ण लक्ष देऊन काम करणं चालू केलं. हा चॅलेंज पर्सनल लेवलवर होता का मोदी पेढे या बिझनेस? हा आमच्या टोटली मोदी याच्यावरती होता, कारण ज्यांच्यावर मी बसलो होतो ते त्या काळी 400 कोटी रुपये टर्नओव्हर करत होते. तर ते म्हणले की आम्ही 400 कोटी करतो तर मोदी 100 कोटी करत असतीलच, आणि तेव्हा या बिझनेसमध्ये माझं 0 लक्ष होतं. मग ते कुठेतरी असं वाटलं की आपण ही जबाबदारी घेऊया, एक मिशन म्हणून आपल्या लाईफमध्ये आपण ऍड करूया. आणि पूर्वीच्या काळी आमचेच तुळजाराम मोदी होते, त्यांची एअर इंडियाच्या विमानांमध्ये ऍड असायची की कंदी पेढ्यांची ऍड एअर इंडियाच्या विमानांमध्ये असायची. मग त्यानंतर सगळ्या जनरेशननी जर एक चौकातच बिझनेस करायचा, एका वस्तीत करायचा, एकाच शहरात करायचा, हा अँगल बदलून आपण एक वेगळ्या पद्धतीनं काम करू, प्रीमियम काम करू. आज आमच्याकडे स्वतःच्या नायट्रोजन पॅकिंगचे सेटअप आहेत. आमचं लॉजिस्टिक एकदम चांगलं आहे. भारतात आम्ही 1,55,000 पिनकोड पर्यंत डिलिव्हरी देऊ शकतो. येणारच होतो. हा, त्यानंतर आमच्याकडे AI बेस्ड चॅटबॉट आहेत. हे ऍडव्हान्स आम्ही जे काम करतो, इनफॅक्ट फेसबुकला आज आम्ही एक छोटं स्वीट मार्ट आपण म्हणतो सातारा सारख्या शहरात, तिथं आमच्या काही पोस्टना 7-7 लाईक्स आहेत. आम्ही पेड कॅम्पेनिंग मध्ये आम्ही आमचं एक सेपरेट बजेट ठेवतो. मी आता थोडंसं आम्ही प्रोफेशनल लेवलला घेऊन चाललोय. हा, मी हेच विचारत होतो की एक IT कंपनी 15 वर्ष चालवलं आणि तो एक्सपिरियन्स तुम्ही ह्या बिझनेस मध्ये जे तुम्ही आता बोलतच होता तो कसा इम्प्लिमेंट केला. हे जे 1,51,000 का 50,000च्या वरच्या पिनकोड मध्ये डिलिव्हरी मोदी पेढे, आणि किती क्वांटिटी, मिनिमम क्वांटिटी? 500 रुपयाच्या वर. 500, म्हणजे आज 500 रुपयाच्या वर मोदीचा कंदी पेढा भारतातल्या 1,50,000 52,000 पेक्षा जास्त पिनकोड मध्ये डिलिव्हर होतो. बरोबर आहे. हे आज आहे त्याच कॉस्टमध्ये, याच कॉस्टमध्ये 500 रुपयांची तुम्ही ऑर्डर दिली की याच कॉस्टमध्ये तुम्ही भारतातलं खेडेगाव असो, मेट्रो असो, अगदी JNK मधलं एखादा प्लेस असो, ज्या ठिकाणी पिनकोड आहे, पोस्ट ऑफिस आहे, ते आम्ही करतो. यासाठी आमचं भारत सरकारबरोबर टायअप आहे की पूर्ण सेवा आम्ही स्पीड पोस्टची वापरतो आणि त्यासाठी आमचं एक्सक्लुझिव्ह टायअप आहे त्यासाठी. पण हे खरंच एक खूप रेव्होल्युशनरी आहे. म्हणजे हे विचार करणं की, कारण पेढेवाले, मिठाईवाले या कुठलाही व्यवसाय करणारा माणूस इतक्या लेवलला जाऊन विचार करून आणि घेऊन जातो, खरोखर कौतुक आहे याचं. आणि 500 रुपीज मिनिमम ऑर्डर तुम्ही बोललात, पण बोलता बोलता तुम्ही एक आम्हाला हे सांगितलं होतं एका डॉक्टरचं काहीतरी. हा, पुण्यात डॉक्टर आदित्य जोशी म्हणून आहे, त्यांना 12 वर्षांनी मुलगा झाला. त्यांनी मला 55 पत्ते दिले होते, ते संपूर्ण भारतामध्ये होते. कुठला पत्ता विशाखापट्टणमचा होता, कुठला पुण्यातला होता, कुठला ठाण्यातला होता, 5-6 पत्ते दिल्ली किंवा नॉर्थ मधले होते. ह्या प्रत्येक ठिकाणी त्यांच्या डिमांडप्रमाणे आम्ही त्या पत्त्यावरती आमचे कंदी पेढे त्यांची नोट लिहून आम्ही पाठवले होते. इनफॅक्ट अयोध्या राम मंदिर जेव्हा झालं तेव्हा अयोध्या राम मंदिर आमच्या PROचा टायप होता. राम मंदिरला आम्ही तुमच्या नावाने अर्धा किलो पेढे पाठवायचो आणि तिथनं तुम्हाला प्रसाद यायचा. ह्या वेगळ्या ऍक्टिव्हिटी आम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियावर करत असतो. ह्या सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटी आता तुम्ही करता, राम मंदिर, हे जर लोकांना याच्याबद्दल माहिती हवी असेल तर त्यांनी कुठे फॉलो करावं? काय सोशल मीडियाला आमचं पेज आहे, फेसबुकला आहे, Xला आहे. काय नाव आहे त्याचं? मोदीज नारायण पेढेवाले. मोदीज नारायण पेढेवाले. तुम्हाला आमच्या स्क्रीनवर तो हँडल येईलच, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असेलच. नक्की जा, म्हणजे अशा ज्या काही गोष्टी नवीन अपडेट ब्रँड घेऊन येत आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि एक मराठी म्हणून मराठी ब्रँड बरोबर आपण काम करणं आणि त्याला मोठं करणं हे आपलंच काम आहे.